आता आपला जो थेरम आहे तो थेरम आपण या फिगर वरून समजावून घेऊया. आता थेरम काय सांगतो तर अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू hypotenuse, then two triangles are formed. Then these two triangles are similar to original triangle and they are also similar to each other. आता बघा, here BD perpendicular to AC. BD perpendicular to AC. Here BD is altitude and AC is hypotenuse. We can draw BD perpendicular to AC. Then which triangles are formed? Triangle ABD, DBC and ABC are here three triangles. Then by the property triangle ABD is similar to triangle original triangle ABC. आता यामध्ये अँगल जे फॉर्म्ड असतात त्यामध्ये ए अँगल कुठल्या अँगलला कॉन्ग्रंट असणार ए लाच, कारण हा कॉमन अँगल आहे ABD ट्रायंगल आणि ABC ट्रायंगल मधून. म्हणून सिमिलरिटीला लावताना व्हर्टायसेसची करस्पॉन्डन्सी लावावी लागते. म्हणून ए ला कुठला करस्पॉन्डन्स येणार एच. आता बी ला पहा, हा बी अँगल कितीचा आहे 90चा आहे. मग यामधला बी अँगलला 90चा कोणता येणार? हा अल्टिट्यूड आहे. दिस इज ऑल्सो 90 डिग्री अँगल. देअरफॉर अँगल बी इज कॉन्ग्रंट विथ अँगल ADB. म्हणजेच आपल्याला दोन ट्रायंगल पाहिजेत. आता समजा आपण हा ट्रायंगल ABD घेतला तर तो ABC ला सिमिलर आहे दाखवायचंय. म्हणून यातला ADB हा अँगल हा कुणाशी कॉन्ग्रंट येणार? ABC ला, कारण B 90 आहे, D 90 आहे. म्हणून यातल्या D ला कोणता कॉन्ग्रंट येणार? B. आणि मधला जो राहिलेला आहे ह्या अँगल B ला या ABC मधला कोणता येणार? C. म्हणून यातले ट्रायंगल सिमिलर कसे होतील? ट्रायंगल ABD इज सिमिलर टू ट्रायंगल ACB. म्हणजे हे जे दोन ट्रायंगल तयार होतात हे मूळ ट्रायंगलला सिमिलर असतात. म्हणजे हा ट्रायंगल हा या ABC ला सिमिलर झाला. त्यानंतर दुसरा ट्रायंगल कोणता फॉर्म झालेला आहे तर हा BDC. हा ट्रायंगल या ABC ला कसा सिमिलर असेल? आता सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे, व्हर्टायसेसची करस्पॉन्डन्सी घेऊन ते दाखवायचे सिमिलर दोन ट्रायंगल. आता बघा, BDC हा ट्रायंगल आपण घेतला. यामध्ये सगळ्यात सोपं म्हणजे यातला 90 डिग्री हुडकून काढायचा पहिल्यांदा अँगल. तर हा D 90 डिग्रीचा आहे, म्हणजे हा D. तर यातला कोणता ABC मधला? B. म्हणून या D ला कोणता येणार? B येणार. त्यानंतर कॉमन अँगल हुडकायचा. कॉमन अँगल कोणता आहे? हा C, कारण ABC मध्ये पण आहे आणि BDC मध्ये पण आहे. म्हणजे C ला कोणता आला? C, म्हणजे हा C. आणि राहिलेला कोणता? A. म्हणजे याची सिमिलरिटी कशी आली बघा. ट्रायंगल BDC इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. आणि तिसरा कन्सेप्ट काय आहे तर हे तयार झालेले दोन्ही ट्रायंगल सुद्धा एकमेकांना सिमिलर असतात. आता हे तयार झालेले कोणते आहेत तर हा ABD, म्हणजे हा ABD ट्रायंगल तयार झालेला. आता याला सिमिलर ट्रायंगल कोणता असेल तर यामधला पण शोधताना D ला कोणता असणार? D, कारण हा 90 डिग्रीचा आहे. D ला D. आता या B ला B असेल का? नाही, कारण आपल्याला हा अँगल बायसेक्टर आहे म्हणून सांगितलंय का? नाही. म्हणून या B ला कोणता येणार? C. म्हणून इथं कोणता घ्यायचा? C. आणि राहिलेला कोणता आहे? B. म्हणून इथं ट्रायंगलची सिमिलरिटी कशी आली? ABD इज सिमिलर टू ट्रायंगल BCD. तर अशा पद्धतीनं हा थेरम काय सांगतो तर एक जर अल्टिट्यूड आपण हायपोटेनियसला ड्रॉन केला तर तयार होणारे जे दोन त्रिकोण असतात ते मूळ त्रिकोणाशी सिमिलर असतात. त्याचप्रमाणे ते दोन्ही त्रिकोण एकमेकांशी सुद्धा सिमिलर असतात. तर ही आपण प्रॉपर्टी पाहिली. आता ही प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची. आता या प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला 3 टप्पे असतात: गिव्हन, प्रूफ आणि टू प्रूव्ह. आता टू प्रूव्ह आपण इथं लिहिलेलं आहे, मी परत काही लिहित बसत नाही, ते मी इथंच ऍडजस्ट करतो कारण आपला फलक लहान आहे. तर आपल्याला काय करायचंय? टू प्रूव्ह.
तर हे 3 ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर आहेत हे दाखवायचे. आता आपल्याला गिवन पॉइंट असतो. इथं दिलेलं काय आहे, तर गिवन आपण इथंच तयार करू. गिवन काय दिलेलं आहे, तर राईट अँगल ट्रायंगल दिलेलं आहे. मग मी काय म्हणणार, इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज right angled triangle, and also BD is altitude, therefore it is perpendicular to AC. BD perpendicular to AC, and third point is D is point in between point A and C, therefore by betweenness property it is A dash D dash C. This is our given. Then to prove ABD, triangle ABD is similar to triangle ACB, triangle BDC is similar to triangle ABC, triangle ABD is similar to triangle BCD. Now we here proof. आता प्रूफ काय पहा, तर हे 2 ट्रायंगल पहिल्यांदा आपण सिमिलर दाखवू. इन ट्रायंगल BDC and triangle ABC, या 2 ट्रायंगल मध्ये काय कॉन्ग्रंट आहेत का, बाजू एकरूप आहेत, त्याच्यावरून आपल्याला कोणता प्रॉपर्टी वापरायची सिमिलॅरिटीची, त्याच्यावरून आपल्याला हे सगळं सिमिलर दाखवायचे. पण आपण शक्यतो जास्तीत जास्त अँगल प्रॉपर्टीचा या चॅप्टर मध्ये यूज होतो हे लक्षात ठेवायचं. म्हणून पहिल्यांदा आपण कोणते 2 अँगल कॉन्ग्रंट आहेत ते पाहायचं. आता तुम्हाला सिमिलॅरिटीच्या प्रॉपर्टी माहिती आहेत, अँगल टेस्ट आहे, त्याचप्रमाणे अँगल टेस्ट आहे, हायपोटेनियस साइड थेरम आहे. आता हायपोटेनियस साइड थेरम हा कॉन्ग्रन्सीसाठी वापरतो आपण. तर सिमिलॅरिटीच्या टेस्ट जे आहेत त्यामध्ये अँगल साइड अँगल आणि अँगल टेस्ट या 2 टेस्टचा वापर आपण जास्तीत जास्त करतो. आता यामध्ये आपल्याला या ठिकाणी हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत हे दाखवण्यासाठी सुद्धा आपल्याला कोणते 2 अँगल कॉन्ग्रंट आहेत एवढं फक्त दाखवायचंय. आता बघा, यामध्ये पहिला जो अँगल आहे तो कोणता कॉन्ग्रंट आहे, तर हा अल्टिट्यूड आहे, म्हणजे हा 90चा आहे, हा पण 90चा आहे. ओरिजिनल ट्रायंगल सुद्धा राईट अँगल आहे, तो पण अँगल बी हा काय आहे 90चा आहे. मग हा 90 आहे, हा 90 आहे, दे आर ऑल्सो कॉन्ग्रंट. म्हणून काय म्हणणार, अँगल ABC इज कॉन्ग्रंट विथ अँगल ADB. याचं रिझन काय लिहिणार, ईच अँगल इज 90 डिग्री. देन नेक्स्ट अँगल A, याही ट्रायंगल मध्ये ट्रायंगल ABC अँड ऑल्सो इन ट्रायंगल ABD. अँगल A इज कॉमन अँगल, देअरफॉर अँगल BAD is congruent with angle BAC. रिझन काय देणार, कॉमन अँगल. मी इथे शॉर्ट मध्ये लिहितोय, समजून घ्या. BAD is congruent with angle BAC. Then by angle test these 2 triangles are similar. Therefore triangle ABD is similar with triangle ACB. Similarly, we can prove that BDC is also similar to triangle ABC. Here, in triangle BDC and triangle ABC and BDC, यामध्ये बघा कोणता अँगल कॉमन आहे, सी अँगल कॉमन आहे. आणि इथं जर आपण पाहिलं तर हा 90चा आहे, हा ABC 90चा आहे. म्हणजे एवढं 2 अँगल कॉन्ग्रंट दाखवा. अँगल BDC मध्ये पहा, BDC कॉन्ग्रंट विथ अँगल ABC. याचं रिझन काय, अँगल इज 90 डिग्री. देन नेक्स्ट इज अँगल BCD इज कॉन्ग्रंट विथ अँगल ACB. याचं कारण काय येणार, कॉमन अँगल.
Therefore, by angle test, for similarity in triangle, we get these two triangles are similar. Therefore, triangle BDC is similar to triangle ABC. This is our statement number second. This is our statement number first. And from first and second, इथं पहा, ABD is similar to triangle ACB, BDC is similar to triangle ABC. Now we can return by the property of transitivity. If first triangle is similar to second triangle and second triangle is similar to third triangle, then by the property of transitivity, these two triangles are also similar. Means BDC is similar to ABD. म्हणजे पहिला ट्रायंगल हा दुसऱ्या ट्रायंगलशी सिमिलर असेल आणि दुसरा ट्रायंगल तिसऱ्या ट्रायंगलशी सिमिलर असेल तर तिसरा ट्रायंगल हा पहिल्या ट्रायंगलशी सिमिलर असतो. ही ट्रान्झिटिव्हिटीची प्रॉपर्टी आपल्याला झालेली आहे. म्हणून फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वी प्रूव्ह दॅट ट्रायंगल ABD is also similar to triangle BD and C. ABD similar to triangle BDC. आता फळा लहान आहे त्यामुळे थोडंसं तुम्ही समजून घ्या. तर या पद्धतीने आपण हे तिन्ही पॉइंट प्रूव्ह केलेले आहेत. ही प्रॉपर्टी आता पायथागोरस थेरम आपल्याला प्रूव्ह करताना वापरायची आहे. आता आपला पुढचा पॉइंट आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. तर जॉमेट्रिक मीनचा थेरम आपल्याला पुढं काही एक्झाम्पल प्रूव्ह करण्यासाठी वापरायचा आहे किंवा एक्झाम्पल पण त्याच्यावरती आहेत एक्झरसाइज मध्ये. तर हा थेरम काय आहे तर इन राईट अँगल्ड ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इनटू विच द हायपोटेनियस इज डिवायडेड. म्हणजे एका काटकोन त्रिकोणामध्ये जेव्हा आपण एखादा परपेंडिक्युलर हा या हायपोटेनियसवर ड्रॉन करतो किंवा काढतो तेव्हा हा जो परपेंडिक्युलर सेगमेंट आहे तो जॉमेट्रिक मीन असतो. कुणाचा तर हा जो सेगमेंट आपण हायपोटेनियस या दोन साइड मध्ये डिवायडेड करतो त्याचा. म्हणजे QD इज जॉमेट्रिक मीन ऑफ साइड PD and DR. We can write this as DQD square is equal to PD into RD. Now we can prove this. तर हा प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला सिंपल आहे. तर हे दोन ट्रायंगल आपल्याला फक्त सिमिलर दाखवायचे आहेत. कोणते दोन ट्रायंगल तर ट्रायंगल PQD सिमिलर टू ट्रायंगल QRD. म्हणजे PQD सिमिलर टू ट्रायंगल QDR. आपण याच्या अगोदर हे सिमिलर ट्रायंगल दाखवलेले आहेत सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल मध्ये. परत आपल्याला इथं दाखवायची आवश्यकता नाही. आता तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. डायरेक्ट कसं लिहिणार ट्रायंगल PQD सिमिलर टू QRD. इथं रिझन काय लिहिणार सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. आता हे कसं दाखवलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. PQD हा QD परपेंडिक्युलर आहे हायपोटेनियस PR ला. त्यानंतर इथं दोन ट्रायंगल तयार होतात. हा मूळ ट्रायंगल आहे. तर आपली सिमिलरिटी इन राईट ट्रायंगल मधली प्रॉपर्टी काय आहे तर या परपेंडिक्युलर मुळे तयार होणारे दोन्ही त्रिकोण हे मूळ त्रिकोणाशी सिमिलर असतात आणि हे दोन्ही एकमेकांशी सुद्धा सिमिलर असतात. म्हणून आपण हे दोन्ही ट्रायंगल काय दाखवलेले आहेत सिमिलर दाखवलेले आहेत. म्हणून इथं PQD इज सिमिलर टू ट्रायंगल QRD. आता जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात. म्हणून मी इथं साइड प्रोपोर्शन मध्ये दाखवलेले आहेत. PQ QRशी सिमिलर QRशी करस्पॉन्डन्स आहे म्हणून PQ अपॉन QR घेतली. QD RDशी करस्पॉन्डन्स आहे म्हणून QD अपॉन RD घेतली आणि PD ही QDशी करस्पॉन्डन्स आहे म्हणून PD अपॉन QD घेतली. आता याच्यानंतर आपल्याला QD स्क्वेअर इज इक्वल टू PD इंटू RD प्रूव्ह करायचंय. मी फळा लहान असल्यामुळे इथं
गिव्हन वगैरे काही लिहित नाही, डायरेक्ट तुम्हाला दाखवतोय सॉल्व्ह करून. परत आपण वर्गामध्ये डिटेलमध्ये घेऊयाच. तर क्यूडी स्क्वेअर इज इक्वल टू पीडी इंटू आरडी दाखवायचे. म्हणून आपल्याला यातल्या दोन बाजू घ्याव्या, दोनच बाजू प्रोपोर्शन मध्ये घ्यावे लागतील. त्यामध्ये ज्या ठिकाणी क्यूडी स्क्वेअर येईल, म्हणजे क्यूडी आणि क्यूडी दोन्हीकडेही कॉमन असेल तिरकस गुणाकार केल्यानंतर, तर अशा दोन साईड प्रोपोर्शन मध्ये त्या घ्यायच्या. मग त्या येतात क्यूडी अपॉन आरडी इज इक्वल टू पीडी अपॉन क्यूडी. आता इथं साईड्स प्रोपोर्शन मध्ये दाखवताना आपण काही जण पाठांतर करत बसतात, ते पाठांतर करायचं नाही. डायरेक्ट आपण साईड प्रोपोर्शन मध्ये तिन्ही घ्यायच्या आणि ज्यावेळेस आपल्याला दोनच घ्यावे लागते ती एक स्टेप फक्त वाढवायची. इथं आपण ही घेतली आणि त्यानुसार क्यूडी स्क्वेअर इज इक्वल टू पीडी इंटू आरडी आपल्याला या ठिकाणी मिळाला. हा झाला आपला थेरम ऑन जॉमेट्रिक मीन. मित्रांनो, आता आपल्याला या टॉपिक मधला सर्वात महत्वाचा थेरम पाहायचा आहे की जो परीक्षेसाठी 3 मार्काला विचारला जातो. त्याला आपण पायथागोरस थेरम असं म्हणतो. तर तो थेरम काय आहे पहिल्यांदा आपण समजावून घेऊया. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. म्हणजेच काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. हा साधा आणि सिंपल थेरम आहे की जो सर्वांच्या तुमच्या लक्षात आहे किंवा पाठांतर केलेला आहे तुम्ही. तर हा थेरम आपल्याला इथं प्रूव्ह करायचा आहे. तर हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी पहिल्यांदा आपण फिगरमध्ये हा थेरम कसा आहे तो समजावून घेऊया. तर मी इथं आता सगळ्यात महत्वाचं थेरम सॉल्व्ह करताना हा महत्वाचा थेरम आहे म्हणून मी थेरमचे टप्पे सांगतो, थेरम कसा सोडवला पाहिजे. तर पहिल्यांदा आपल्याला फिगर काढायची असते. कुठलाही थेरम असला की फिगर काढतो आपण. तर फिगर ही नेहमी तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही लिखाण करता त्याच्या उजव्या हाताला काढायची. म्हणजे माझा हा फलक आहे, मी ही थेरम आकृती कुठं काढली तर ह्या उजव्या बाजूला काढली. तर या उजव्या बाजूला तुमची नेहमी फिगर आली पाहिजे. तर इथं काय आहे, थेरम काय आहे, तर इन अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणून मी पहिल्यांदा राईट अँगल ट्रायंगल काढला. ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. व्हाय? अँगल B इज 90 degree. Therefore, triangle ABC is also right angle triangle. Then we can also draw BD is perpendicular to AC. BD is perpendicular to AC. आता हा परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे. ही आपली काय झाली कन्स्ट्रक्शन. मी इथं लिहिली पहा कन्स्ट्रक्शन. ड्रॉ BD perpendicular to ADC such that D is point in between point A and C. म्हणजे आपल्याला ही कन्स्ट्रक्शन अशा पद्धतीने करायची आहे. BD perpendicular to AC. आता हे कन्स्ट्रक्शन त्यानंतर गिव्हन आणि त्यानंतर प्रूफ. आता कन्स्ट्रक्शन अगोदर का मी सांगितलं मुद्दाम तुम्हाला, तर कन्स्ट्रक्शन काढल्याशिवाय आपल्याला पुढचा थेरम सॉल्व्ह करता येत नाही. सरांनी फिगर मध्ये काय काढून ठेवलंय हे तुमच्या पण लक्षात यावं म्हणून मी अगोदर सांगितले तुम्हाला. आता आपल्याला इथं फलक लहान असल्यामुळे सगळा थेरम या ठिकाणी बसत नाही म्हणून मी थोडं शॉर्टली तुम्हाला याचं इन्फॉर्मेशन देतोय. तर इथं आपण BD परपेंडिक्युलर टू AC काढायची. आता इथं पहिल्यांदा थेरम मध्ये आपण आकृती काढल्यानंतर परत काय करतो आपण गिव्हन लिहितो दिलेल्या गोष्टी. थेरमचा एक पार्ट गिव्हन असतो, एक पार्ट काय प्रूव्ह करायचंय तो सांगतो आपल्याला. तर गिव्हन काय आहे, इन ट्रायंगल ABC angle ABC is equal to 90 degree. Therefore triangle ABC is right angled triangle. एवढं दिलेलं आहे. त्यानंतर आपण काय केलं, कन्स्ट्रक्शन ड्रॉ BD परपेंडिक्युलर टू साइड AC. सॉरी इथं ADC झालेलं आहे. ड्रॉ परपेंडिक्युलर BD टू AC करा. ड्रॉ परपेंडिक्युलर BD to AC such that A', D', C. आता त्याच्यानंतर प्रूव्ह काय करायचं आपल्याला, टू प्रूव्ह AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. टू प्रूव्ह AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता प्रूफ करताना तुम्हाला सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, हा थेरम सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल वरून आपल्याला
प्रूव्ह करायचं आहे. सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल आपण काय पाहिलेली आहे, तर जेव्हा आपण हा अल्टिट्यूड टाकतो हायपोटेनियस वरती, तेव्हा इथं जे दोन त्रिकोण तयार होतात, हे दोन्ही त्रिकोण या मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. त्याचप्रमाणे हे दोन्ही त्रिकोण स्वतःशी सुद्धा समरूप असतात, म्हणजे एकमेकांशी. दे आर सिमिलर टू ईच अदर ऑल्सो. देन by the property of similarity in right angle triangle, triangle ABC is similar to triangle ADB and is also similar to triangle BDC. This is similarity in right angle triangle. आता याच्या पुढचा भाग मी हा फळा पुसून घेतो आणि मग नंतर घेऊ. तर आता आपण सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल नुसार ट्रायंगल ABC सिमिलर टू ADC अँड सिमिलर टू BDC दाखवलेलं आहे. आता आपल्याला मूळ थेरम प्रूव्ह करायचं आहे या सिमिलरिटीवरून. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ADB. आता मग याच्यावरून आपल्याला पुढची स्टेप मिळते, कारण जर तो ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याचे तिन्ही अँगल एकरूप असतात आणि त्याच्या साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर. Now, in triangle ABC similar to triangle ADB, then their sides are also in proportion. Therefore, AB upon AD is equal to BC upon DB is equal to AC upon AB. Then, what is the next step? Then, AB upon AD is equal to AC upon AB. आता या दोनच काय घ्यायच्या, काही जण पाठांतर करत बसतात या स्टेप लिहिताना, दोनच स्टेप लिहितात. तर ही स्टेप लिहा, पाठांतर करत बसू नका. सिमिलर ट्रायंगल दाखवल्यानंतर वर्टासेसची करस्पॉन्डन्सी लावून त्यानंतर ही स्टेप लिहायची डायरेक्ट. या AB साइडला ही पहिले दोन पॉइंटनी तयार होणारी साइड घ्यायची. AB करस्पॉन्डन्स टू AD, देअरफॉर AB अपॉन AD. नेक्स्ट साइड इज BC, देन दिस करस्पॉन्डिंग साइड इज DB, देअरफॉर BC अपॉन DB. अँड थर्ड साइड इज AC, देअरफॉर देअर करस्पॉन्डिंग साइड इज AB, देअरफॉर AC अपॉन AB. Next step is AB upon AD is equal to AC upon AB. Then by taking cross multiplication we get AB square is equal to AC into AD. This is our first statement. Then also in triangle ABC similar to triangle BDC. Then when these two triangles are similar, then their sides are also in proportion. Therefore, AB upon BD is equal to BC upon DC is equal to AC upon BC. Therefore, what is the next step? Then we take side BC. Why we get AB and BC? Because we have to prove that AB square and BC square. Therefore, here we have to prove that AB square plus BC square. म्हणून आपण यातले दोन ट्रायंगल घेतलेले आहेत की ABD हा मूळ ट्रायंगलशी सिमिलर आहे, BDC हा मूळ ट्रायंगलशी सिमिलर आहे. तर हे दोन्ही साइड कॉमन येत आहेत, म्हणून ते दोन्ही एकमेकांना दाखवून आपण AB स्क्वेअरची व्हॅल्यू काढली, तशीच आपण BC स्क्वेअरची व्हॅल्यू काढली. मग इथं BC अपॉन DC इज इक्वल टू AC अपॉन BC इज इक्वल टू BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू DC. देन नेक्स्ट स्टेप इज बाय ॲडिंग 1 and 2 we get AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर is equal to AC into AD plus AC into DC. Then here we take common side AC and then AD plus DC. Therefore, AB square plus BC square is equal to AC into AC. Therefore, AB plus BC square is equal to AC square. This is our proof. Now, in this theorem, we can write statement again. Hence, we prove that in right angle triangle, hypotenuse square is equal to the sum of squares of remaining two sides. तर प्रमेय प्रूव्ह केल्यानंतर तुम्ही सगळं स्टेटमेंट परत हेन्स प्रूव्ह म्हणून लिहिणं गरजेचं आहे, तरच आपला थेरम या ठिकाणी कंप्लीट होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे 5-6 पॉइंट पाहिलेले आहेत त्याच्यावर आधारित मी तुम्हाला होमवर्क देणार आहे शेवटी. तर हा होमवर्क तुम्ही घरी पाहायचा आहे. आता एक्झरसाइज मध्ये जेवढी डिटेल वाईज उदाहरणं आहेत ती आपण नंतर घेणारच आहोत. फक्त सोपी उदाहरणं की जी याच्याशी रिलेटेड असतील ती मी तुम्हाला होमवर्क म्हणून देणार आहे.
तर तो स्कॅन केलेला होमवर्क शेवटी येईल, तो तुम्ही पहा आणि तो व्यवस्थित सोडवून तुम्ही आम्हाला ग्रुपवरती टाकायचा आहे. धन्यवाद.